नमस्कार. आज आषाढी एकादशी. या निमित्त आपण विठ्ठलाचे महात्म्य पाहूयात. पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी असं आपण म्हणतो. आणि म्हणूनच पुंडलिकाच्या महात्म्याने आपण याची सुरुवात करूया. तर भक्त पुंडलिक महात्म्य सांगताना संत नामदेव त्यांच्या अभंगात असं म्हणतात, भक्ता माझी अग्रगणी पुंडलिक महामुनी, त्याचे प्रसादे तरले साधू संत उद्धरिले, तोची प्रसाद आम्हासी विटेवरी ऋषिकेशी, पुंडलिक माय बाप दासी जनी वंदी पाय, पुंडलिक भक्त बळी विठो आणिला भूतळी. पुंडलिकाची भक्ती इतकी बलशाली होती की त्याने चक्क विठ्ठलाला भूतळी म्हणजे पृथ्वीवरती अवतरित केले, पृथ्वीवरती येण्यास भाग पाडले. अनंत अवतार केवळ उभा विटेवरी सकळ, वासुदेव न कळे पार नाम यासवे जेवी फार, भक्त भावार्था विकला दासी जणीला आनंद झाला, भला भला पुंडलिका तुझ्या भावार्थाचा शिक्का, भले घालोनिया कोडे परब्रह्म दारा पुढे, घाव घातला निशाणी ख्याती केली त्रिभुवनी, जणी म्हणे पुंडलिका धन्य तुची तिन्ही लोका, टाळ मृदुंगाचा ध्वनी दिंड्या पातका घेऊनी, संत जाती पंढरीसी देव सामोरा येत्यासी, देवनिया लिंगन त्याचा घेतो भावशीण, सर्व तीर्थाचे माहेर जणी म्हणे पंढरपूर. संत जनाबाई येथे म्हणतात की सर्व तीर्थांचे माहेर म्हणजे पंढरपूर आहे. आणि या पंढरीनाथाला बोलावले कोणी? पुंडलिकाने. पुढे नामदेव म्हणतात, पंढरीचे सुख पुंडलिकासी आले, तेने हे वाढिले भक्ता लागी, भुक्ती मुक्ती वरदान दिधले, तेही नाही ठेविले आपणा पाशी, उदार चक्रवर्ती बाप पुंडलिक नामे विश्वलोक उद्धरिले. येथे भक्त पुंडलिक यांचे महात्म्य संपते आणि श्री विठ्ठल महात्म्य चालू होते. जन्म खाता उष्टावळी सदा राखी चंद्रावळी, राही रुक्मिणीचा कांत भक्तीसाठी कण्या खात, देव भुलले पांडुरंग ऐसा जाणावा श्रीरंग, जनी म्हणे देवराज करी भक्ताचे हो काज, ऐसा आहे पांडुरंग भोग भोगोनी निसंग, अविद्येने नवल केले मिथ्या सत्यत्व दाविले, जैसी वांझेची संतती तैसी संसार उत्पत्ती, तेथे कैची बाधरिसी ब्रह्मीपूर्ण जणी दासी. वांझेला कधी संतान प्राप्त होते का? नाही. मग हे मिथ्या आहे. वांझेला संतान प्राप्ती झाली ही मिथ्या आहे, तसाच हा संसार आणि या संसाराची उत्पत्ती सुद्धा मिथ्या आहे. तेथे कैची बाधरिसी ब्रह्मीपूर्ण जनी दासी. मग अशा या मिथ्या संसारात ही संत जनाबाई कशी काय राहू शकते? स्मरताची पावसी तरी भक्तासी लाधसी, ऐसा नाही न घडे देवा वाया कोण करी सेवा, न पुरताही आस मग कोण पुसे देवास, कोठे चक्र पाणी तुझा आधीलाही जणी, देव देखिला नामे ओळखूनी ठेविला, तो हा विटेवरी देव सर्व सुखाचा केशव, जणी म्हणे पूर्ण काम विठ्ठल देवाचा विश्राम, अनंत लावण्याची शोभा तो हा विटेवरी उभा, पितांबर माळ गाठी भाविकासी घाली मिठी, त्याचे पाय चुरी हाते कष्टलीस माझे माते, आवडी बोले त्यासी चला जाऊ एकांतासी, ऐसा ब्रह्मींचा पुतळा दासी जणी पाहे डोळा, बाप रखुमाबाईवर माझे निजाचे माहेर,
ते हे जाना पंढरपूर, जगमुक्तीचे माहेर. तेथे मुक्ती नाही म्हणे, जणी न पाहे त्याचे वदन. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी. पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी. बंका कडियेवरी, नामाकरंगुळी धरी. जणी म्हणे गा गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. आळविता धाव घाली, ऐसी प्रेमाची भूकेली. ते हे यशोदेच्या बाळा, बरवी पाहतासे डोळा. विटेवरी उभा नीट, केली पुंडलिके धीट. स्वानंदाचे लेणे ल्याली, पाहून दास जणी धाली. संत जनाबाईंची सेवा करताना भक्तवत्सल श्री पांडुरंग काय काय करतात हे आपल्याला पुढच्या अभंगात पाहायला भेटेल. आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.